पुणे शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं होतं। सिंहगड रोड परिसरातल्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी जे आहे ते साचलेलं होतं। आपण पाहतोय की हा सगळा नदी पात्रातला आलेला चिखल आपल्याला या सगळ्या पार्किंगमध्ये पाहायला मिळतोय। इथले आता रहिवाशांकडून पार्किंग जे आहे ते स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे, कारण हे सगळे आपण पाहतोय की माती पाण्याबरोबर जे आहे ते थेट पार्किंगमध्ये येऊन शिरलेलं आहे। मात्र पार्किंगमधल्या अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे, त्यामुळं आपण पाहतो की सगळं संसार उपयोगी साहित्य जे आहे ते सुद्धा अनेकांचं भिजलेलं आहे। त्यामुळं यानंतर करायचं का हा प्रश्न जो आहे तो खरं तर इथल्या नागरिकांसमोर आहे, कारण घरामधलं कुठलंही साहित्य जे आहे ते शिल्लक नाही, कारण संपूर्ण घर जे आहे पाण्यामध्ये गेलेलं होतं। त्यामुळं हे सगळं घरातले साहित्य पूर्णपणे आता आपण पाहतोय की सगळं भिजून आता झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे इथल्या नागरिकांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की हे साहित्य करायचं काय, कारण मोठं नुकसान जे आहे ते इथल्या नागरिकांचं झालेलं आहे। खरं तर घरातलं साहित्य एक एक करताना, संसार उभा करताना अनेक कष्ट जे आहेत प्रत्येकाला सहन करावे लागतात, आणि कष्टातून आपण पाहतोय की घरातलं सगळं साहित्य जे आहे ते आणलं जातं, मात्र पाण्याबरोबर सगळं साहित्य आता पूर्णपणे भिजून गेलेलं आहे। त्यामुळे साहित्याचा करायचा काय प्रश्न आहे। किती वाजता पाणी शिरलं का की ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 4-4:30ला सुरुवात झाली, पण तेव्हापासून आम्ही जेवढं जमलं तेवढं आवरायला घेतलं, पण काही आवरू शकलो नाही आम्ही। एका कपड्यावर आम्ही वर गेलो, वर गच्चीवर वर जाऊन बसलो आम्ही मैत्रिणीच्या टेरेसवर। घरातलं सगळंच भिजलंय, सगळंच भिजलं, अन्नधान्यापासून सगळं, गादी दिवाण सगळे, चपला सगळं गेलेत माझे। मोठं नुकसान आहे। एक एक साहित्याचं मोजताना आपल्याला काय काय करावं लागतं। आता काय लागतं आपल्याला विचार करा, तुम्ही विचार करू शकता ना। खायला अन्न लागतं, हा घालायला कपडे लागतात, काही शिल्लक नाही राहिलेलं माझ्यात यंदा। एवढं नुकसान झालेलं आहे माझं। किती वाजता पाणी आलं घरात? आम्हाला 4ला कळालं पाणी, म्हणजे अचानक मध्ये पाणी सोडले, पण आम्हाला दरवर्षी आम्हाला माहिती पाणी केवढं येतं, पण अचानक मध्ये पाणी सोडले गेलं आम्हाला काहीच माहित नाही। आम्ही अचानक मध्ये जेवढं हातात येईल तेवढं घेतलं आम्ही। मोठं नुकसान झालंय। मोठं नुकसान म्हणजे घरात काहीच राहिलं नाही। तर आपण पाहतोय की हे पहा, घरातली ही सगळी परिस्थिती आहे। घरामध्ये कोणतं साहित्य जे आहे ते शिल्लक नाही, कारण घर संपूर्ण पाण्याखाली होतं, त्यामुळे राहणार काय हा सुद्धा एक प्रश्न आहे। मात्र आपण पाहतोय की घरामध्ये सुद्धा हा चिखल जो आहे पाण्याबरोबर घरामध्ये शिरलाय, त्यामुळे इथल्या नागरिकांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। लवकरात लवकर मदत झाली पाहिजे प्रशासनाकडे। हा, लवकरात लवकर मदत करा एवढीच अपेक्षा आमची। हा, आता तुम्हालाच काळजी, आमच्या सरकारनं तर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, सांगायची गरज नाही पाहिजे किती पाहिजे ते। तुमच्या पहिल्यांदाच झालंय हे, आधी 2011 मध्ये पण झालं होतं पाणी, असंच आलं होतं। नुकसान एवढं आता पहिल्यांदाच झालं, हे जास्त झालेलं आहे, पहिल्यापेक्षा जास्त झालेलं आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा अनेक घरं आहेत, त्या घरांची सुद्धा अशीच परिस्थिती आहे, कारण आपण पाहतोय की पार्किंगच्या परिसरामध्ये असणारी घरं जी आहेत पूर्णतः पाण्यामध्ये होती। त्यामुळे हे घरातलं सगळं साहित्य आपण पाहतोय की घरामध्ये अजूनही पाणी आहे, घरामध्ये जाता येत नाही, कारण संपूर्ण आपण पाहतोय की पाण्याबरोबर साहित्य जे आहे ते थेट दरवाजापर्यंत आलेलं आहे। त्यामुळं या सगळ्या घरांचं हे नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय। समोर आपण पाहतोय की ही रेषा आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे घरामध्ये पाणी किती होतं। समोर आपण पाहिलं तर साधारणतः 4 ते 5 फूट पाणी जे आहे ते घरामध्ये होतं। ही सगळी परिस्थिती या सगळ्या घरांमध्ये होती, त्यामुळं इथल्या नागरिकांसमोर खरं तर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की सगळं नुकसान झालेलं साहित्य जे आहे ते नेमकं भरून काढायचं कसं, हा सगळा प्रश्न इथल्या नागरिकांसमोर आहे। काका, तुमचं घर आहे? बरं, किती वर्षांपासून राहते इथे? 10 वर्षापासून राहतो। बरं, काय किती वाजता पाणी भरायला सुरुवात झाली? 4 वाजल्यापासून ते सायरन वाजलं फायर ब्रिगेडचा, त्यानंतर 4-4:30 पावणे 5 पासून जे पाणी सुटलं एकदम घरात यायला लागलं, कळालंच नाही की कळालंच नाही, आम्ही झोपून होतो। पहिला भोंगा 3:30 वाजता वाजला, याआधी काहीच इंटिमेशन दिलं नव्हतं, काहीच पूर्वतयारी करायला वेळ दिला नाही। 3 वाजता भोंगा वाजला आणि 4:15 वाजता पाणी यायला सुरुवात झाली होती। सगळे टीव्ही अप्लायन्सेस वगैरे सगळे आते सगळे खराब झाले, फर्निचर सगळं खराब झालंय, धान्य जे भरलं होतं ते सगळं खराब झालंय। तिकडे आईचं पार्लर पण आहे, तिथला पण सगळा माल भरलेला पाण्यात खराब झालाय। मोठं नुकसान झालंय, सगळं खूप मोठं नुकसान झालंय। काय आता लवकरात लवकर पंचनामे केले पाहिजे, लगेच केले पाहिजे। म्हणजे पाणी सोडताना आधी निदान काही सांगितलंच नाही, काहीच नाही, काही इंटिमेशन पण दिलं नाही, डायरेक्ट पाणी सोडलंय। इंटिमेशन दिली असती तर आम्ही आवरून ठेवलं असतं। बरोबर,
आणि दरवर्षी 10,000 ते 20,000 क्युसेक पाणी सोडतात फक्त. यावर्षी पहिल्यांदाच 60,000 ते 70,000 सोडलंय. सो मग खूप पाणी आलं आणि आम्ही जे वरती सामान ठेवलं होतं ते पण सगळं खराब झालंय. महत्वाचे कागदपत्र वगैरे पण गेले. तर आपण पाहतोय की इथल्या नागरिकांची ही समस्या आहे की सुरुवातीला खरं तर प्रशासनाने सांगायला हवं होतं. खडकवासला धरणामधून मुळामोठा नदीच्या पात्रामध्ये ज्या क्युसेकनं पाणी सोडण्यात येत होतं त्याचा विसर्ग वाढवण्यात आला आणि त्याचा परिणाम म्हणून नदी पात्रालगतचा हा सगळा परिसर जो आहे तो पाण्याखाली गेला. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे भिजलंय, खायचं धान्य सुद्धा भिजलेलं आहे. त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामे करून मदत सगळ्या परिसरातल्या लोकांना करायला हवी अशी प्रतिक्रिया इथल्या सगळ्या नागरिकांनी दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिशासोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.